श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर आज स्वामी तुमच्या घरात रात्री 12च्या आत आनंदाची बातमी पाठवतील. त्यामुळे हा स्वामी संदेश संपूर्ण ऐका आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश पाठवा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा. निदान मन तरी शांत होऊन जाईल. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतील असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. हे म्हणा, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटाच्या बाह्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील. म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास अतूट ठेव. हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटाचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत पास हो. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी स्वामी राया ती नष्ट करी. मजपासून झाले कुणी दूर तरी स्वामी साथ जन्मभरी. खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी करत नाही. जगातले एकमेव सत्य स्वामी नाम घ्या नित्य. जो घेई स्वामी नाम अनन्य त्याचे जीवन होई धन्य. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबतच असतील. भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व जग कळले. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते. पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. साधे भोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात. म्हणून शहाण्या विद्वानांनी चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात
ते आहे माझे स्वामी. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखांचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. स्वामीनाम घेता कष्ट सारे दूर होतील, अडकलेली कामेही सहज पूर्ण होतील. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका. स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगले वाटते, स्वामी ते देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून आपले वर्तमान काळ खराब करू नका. जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती, उपासना व नामस्मरण, जी तुमच्या कानात हळू सांगत असते, सगळं उत्तम होईल. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे. कठीण परिस्थिती आल्यावर कसे जगायचे हे शिकवणारा शब्द म्हणजे स्वामी. योग्य वेळी तुला योग्य गोष्टी मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इतके येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल. हे मात्र लक्षात ठेव, जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल. मला शोधू नको, मला ओळख. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल. एकटे उभे राहून साम्राज्य उभे करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर जवळचे सुद्धा दूरचे असतात. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात. सारखी सारखी घेतलेली माघार ही तुम्ही दुबळे आहेत असं दाखवते. त्यामुळे काही झालं तरी सारखी सारखी माघार घेऊ नका. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मातच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जिवंतपणीच उद्ध्वस्त होतं. जपमाळ माझ्या आयुष्याची, तुझ्या नामात चिंब भिजावी. तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. खूप संकट आली आयुष्यात, पण कधी हार नाही मानली, कारण जेव्हा संकट आलं ना, मागून एक आवाज यायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मातीचा दिवासुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो. मग तू स्वामींचा भक्त आहेस, मग अडचणींना कशाला घाबरतोस? स्वामी सांगतात, गुरुभक्ती म्हणजे लीन झालेली माणसं वाईटातूनही चांगल्या गोष्टी उचलतात आणि आपल्या भक्तिमार्ग अखंड सुरू ठेवतात. हीच गुरुचरितेतील मोलाची आणि महत्त्वाची शिकवण आहे. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे, जो लावे भक्तीसी भुलवी, मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन्ही निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे, भगवंताच्या अनुसंधानात राहावे. झुकवून मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली. वरदहस्त लाभो तुझा सर्वासी, सुख ठेव सदैव आम्हा लेकरासी. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतात. देव काहीतरी देईल या आशेने मंदिरात नाही जावं, पण त्याच देवाने आपल्याला भरपूर काही दिले
यासाठी मंदिरात जावं. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी अनपेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भक्त होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीची किंवा सामाजिक असो, असे प्रत्येक मात्र कर्म तुझीच सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हेच तू करू शकतो, कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस. तुला सर्व शक्य आहे. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींनी अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजे अमृत मिळणे होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघतायत. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवा. जीवन सुखी होईल. काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज असतात. कधीकधी असा प्रसंग येतो की मला या जगात स्वामीशिवाय कोणी नाही हे सिद्ध होते. शेवटी अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे. तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या. अशा स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. श्रद्धा ही माणसाच्या हातातील सगळ्यात मोठी ताकद आहे, जिच्या साहाय्याने तो मोठ्यात मोठ्या संकटांना पार करू शकतो. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले, ते कसे? जेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो तिथे बदली करीत तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो मनासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदी आहे. जे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे आणि काळासाठीची दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. एकटं राहायची भीती वाटते म्हणून तर आलोय तुझ्या मागोमाग. आता जिथे जिथे तू तिथे तिथं मी. हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वाचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तू विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहे. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम
नित्य आमच्या ओटी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. स्वामी सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात, काही सिद्ध करण्याची प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा, वेळ स्वतः साक्षी देईल. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. नित्य स्मरावे स्वामींना. दत्तस्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थे बोललेले तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे. मायबाप कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. पण त्याच्या भक्तीसाठी वर्ण, जात, कुल, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने धर्मानुसार कर्म करावे. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख. आपल्यातला लपलेला परखे आणि परक्यातला लपलेला आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. एक अनुभव. स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची गरज पडत नाही. जो कोणी भक्त, सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक, निष्कपट भावाने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याचा काही वार मी स्वतः घेतो. अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतो. अमुक हवे असे वाटेल आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असेच वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्या समाधान राहावे. याचेच नाव वैराग्य. सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. काची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागेल. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. मनातील आशा सोडू नकोस. विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर, छान असणार आहे. काळजी करू नकोस. जीवनात असेल स्वार्थ, कसा होईल परमार्थ. सर्व जाईल व्यर्थ, म्हणून म्हणा नेहमीच श्री स्वामी समर्थ. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहे. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते. आणि मग आनंदासाठी धडपडावं लागत नाही, कारण जिथे समाधान असते तिथेच आनंद असतो. सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जाणे करायचे काम करतात. सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात.
आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निधास्त असावे. मग कसला धोका उरणार नाही. काळजी करू नकोस. येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. का भरकटत आहेस? सावर स्वतःला. मी तुझ्यात आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला. स्वामी आजपर्यंत तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले. जीवन आनंद असतानाही फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेच्छायेत आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच माझे मागणे. या विश्वात सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहे. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातलं वास्तव यात खूप फरक आहे. म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देतो. तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग. तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करीन. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याचा आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भैवतिक गोष्टींच्या जाळ्यात तू अटकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी. तू काळजी करू नकोस. तू माझा बाळ आहे हे कधी विसरू नकोस. माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मग बघा वेळच काय नशीबही बदलेल. भक्तींचे नाम श्री स्वामी समर्थ. शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असंच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार. हाताशी धरलंय आपल्याला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या स्वामी माऊलीला. अनंत जन्मीचे पुण्य आलंय फळाला. जसा आईचा आधार तान्या लेकराला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणून काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला. मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद लागला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. पडत्या काळातही तो भगवंताचा होऊन राहतो. त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्या समाधानाची असते. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्यात स्वप्न बाळगा. नीती मदत केल्याशिवाय राहत नाही. जीवन जगताना संगती खूप महत्त्वाची आहे. भाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर भाबळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला
चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. आपण ज्या सोबत आहोत त्याचा विचारांचा, राहणीचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात. त्यामुळे संगती महत्त्वपूर्ण आणि काळजीपूर्वक निवडायची असते. चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस देखील सुंदरच असेल असे नसते. खरी सुंदरता ही चेहऱ्याची नाही तर मनाची असते. स्वामींची सेवा करून तर बघा, तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही आला तर बोला. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत ते दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला भरपूर दिलेस. आता राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपेने, आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नको याचीच काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, हीच माझी प्रार्थना आहे. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. दिवा जळायला हवा असलेला तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान करण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण करीत राहिले पाहिजे. या ब्रह्मांडात फक्त एकाची परमचैतन्याची सत्य आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या ही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकते. से म्हणजे सेवा करणे हा ज्याचा धर्म आहे असा तो. वे म्हणजे वेळ देण्याची तयारी आहे असा तो. क म्हणजे सदैव कष्ट करायला तयार आहे असा तो. आणि री म्हणजे रिकाम्या गोष्टी जो करत नाही व डोक्यात ठेवत नाही असा तो. अशा व्यक्तीस स्वामींचा सेवेकरी म्हणतात. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चालले मागे मी राहीन. कुठेही जा तेथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य गोष्टही शक्य करीन. देव कुठे दिसतो का कुणा मानवाला, त्यासाठी नित्यशरण जावे लागते त्याला. संकटमयी तोच धावून येतो, श्री स्वामी रूपे तोच मदतीला येतो. शांतपणे स्वामीसमोर बसा, आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूरही करतात. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तोत्रया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करताना असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भडकले असेल तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. गुरु जे सांगले ती प्रेरणा असते. गुरु सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपल्या दृष्टी समोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ते साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते. आणि त्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते. आपल्याला मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. असे आहेच, मला माझे गुरु भेटले की माझी ही स्थिती अशीच होते असती. काही नसताना हे तुमच्यासोबत आहेत ते खरे आहेत, कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर
सगळे जिवलग होतात. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे. प्रार्थनेचा अर्थ म्हणजे ईश्वराचे चिंतन करणे व त्याला अनुभवणे. जीवन म्हटलं की सुखदुःखांचे प्रसंग येणारच, पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता हीच तुमची खरी परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही दुःखांचा पेपर नीट सोडवता तेव्हाच तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात उत्तीर्ण करत असतो. आकर्षणाच्या नियमाचा वापर कसा करायचा हे आपण शिकू शकतो. ज्या प्रकारची व्यक्ती बनण्याची तुमची इच्छा असते तसं स्वतःला विकसित करत नेणं सोपं नसतं, पण त्याची सुरुवात आपले जन्मजात गुण विकसित करण्याची उत्कट इच्छा आणि बळकट बांधिलकी यांच्यापासून होते. तुम्ही बहिर्मुख, आनंदी, आशावादी आणि सकारात्मक चर्चा के असलेले ज्या स्त्री पुरुषांशी तुमचा संबंध येतो त्यांची पसंती मिळवणारं व्यक्तिमत्व विकसित करू शकता. व्यक्तिमत्वाचे गुण संपादन करता येतात. विल्यम जेम्स सांगितल्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व हा तुमच्या सर्व गुणधर्माचा समुच्चय असतो. यात फक्त तुमच्या शरीराचा आणि मानसिक शक्तीचाच नव्हे तर तुमचं घर, तुमचा जोडीदार आणि मुलं, तुमचे पूर्वज आणि मित्र, तुमचं लौकिक आणि तुमचं काम, तुमच्या वस्तू आणि तुमचं बँक खातं यांचाही समावेश होतो. या सर्व गोष्टी एका श्रेणीतल्या भावनांना जन्म देतात. या गोष्टी झळत राहिल्या, भरभराट पावल्या तर तुम्हाला विजयासारखाच वाटतं, तर त्या कोसळल्या आणि नाहीशा झाल्या तर तुम्हाला अवनत वाटतं. प्रत्येक गोष्टीकरिता अगदी समान प्रमाणात नाही तर सगळ्याच प्रकारचे. आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपण बाह्य जगापाशी स्वतःला ज्या रीतीने व्यक्त करतो ती रीत. आपण फक्त आपल्यासारखे इतर आजूबाजूला दिसेल म्हणजे समाधान पावणारे समाजप्रिय प्राणी नाही आहोत, तर इतरांनी आपली दखल घ्यावी, ती सुद्धा अनुकूल दखल घ्यावी अशी आंतरिक ओढ आपल्याला असते. काही व्यक्तींमध्ये शारीरिक सौंदर्य किंवा ज्ञानाची शक्ती या पलीकडची महानता आणि सामर्थ्य ही दोन्हीही असतात. व्यक्तिमत्वाची मोहकता ही एक दैवी देणगी आहे. तिच्यामुळे कणखर व्यक्तिमत्वसुद्धा चढतात, जिच्यामुळे व्यवसायात उच्च स्थान प्राप्त करता येतं किंवा एखादी देशाची नीती नियंत्रित करता येते. ज्यांच्याजवळ ही चुंबक शक्ती असते ते लोक आपल्याला नकळत प्रभावित करत असतात. त्यांच्या सानिध्यात येतातच आपल्याला मोठेपणाची जाणीव होते. ते नोकरीतल्या त्यांच्या कनिष्ठांना प्रेरणा देतात, ग्राहकांवर किंवा अशिलांवर छाप पाडतात. इतर लोक त्यांच्या व्यवसायातला किंवा आयुष्यातला आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतात. आपल्याला त्यांची पूर्वकल्पनाही नव्हती अशा आपल्यामधल्या शक्यता जाग्या करतात, बंधुत्वमुक्त करतात. आपल्या क्षितिज यांच्यामुळे रुंदावतात. आपल्या संपूर्ण अस्तित्वात एक नवी शक्ती धडधडत असल्यासारखं आपल्याला वाटतं. आपल्याला त्यांच्यामुळे मनमोकळेपणा वाटतो. आपल्याला दडपून ठेवणारे एखादं मोठं वजन दूर केल्यासारखं हलकं वाटतं. चुंबक व्यक्तिमत्वाची जादू मोठ्या प्रमाणात अदर्भशीर सुजन वागणुकीमधून निर्माण होते. वागण्या बोलण्यातलं तारतम्य हा सुद्धा एक महत्त्वाचा, कदाचित सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. माणसाला नेमकं काय करायचं याची माहितीही असायला हवी आणि योग्य वेळी योग्य ती गोष्ट करण्याची क्षमताही असायला हवी. परिस्थिती जोखण्याची शक्ती आणि साधारण ताणमान या गोष्टी ज्या ही जादू अवगत करायची आहे त्याच्यासाठी अनिवार्य आहे. चांगली अभिरुची हाही व्यक्तिगत आकर्षकतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. दुसऱ्यांच्या अभिरुचीला तुम्ही धक्का लावलात तर ज्याच्या जाणीवसुद्धा तुम्हाला दाखवतो. डौलादार उपचार, वागण्या बोलण्यातली हार्दिकता, भावनिक औदार्य, दुसऱ्याला आनंद देण्याची सुखद कला हे सगळं संपादन करणं ही एक मोठी गुंतवणूक आहे. सांपत्तिक भांडवलापेक्षा कितीतरी पटीने चांगली कारणं प्रकाशमान सुखद व्यक्तिमत्वासाठी सगळे दरवाजे खुले होतात. त्यात सगळीकडे फक्त स्वागतच होत असं नाही तर लोक त्यांच्या मागे लागतात. व्यक्तिमत्वाचे गुणधर्म संपादन करता येतात. सर्व लोकांना समान हक्क आणि संधी असली पाहिजे. हे सामान्य केल्यावरही लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांपाशी सारखीच बुद्धिमत्ता, सारखीच शारीरिक शक्ती किंवा सारखीच ऊर्जेची पातळी नसते. पण परिस्थिती कशीही असली तरी स्वयंशिक्षण आणि स्वयंविकास यांच्याद्वारे ते वर येऊ शकतात. जे ज्ञानासाठी आतुर आणि उत्कृष्ट काम करून दाखवण्याबाबत महत्त्वाकांक्षी असतात ते स्वतःपैकीच
पुढची मजल मारतात. जे स्वभाव गुण तुम्हाला अंगीकारावेसे वाटतात त्यांची निवड तुम्ही करू शकता आणि त्यांचा विकास साधण्यासाठी काम करू शकता. हे सगळं आचरणात आणावं लागतं. परिपूर्ण मानवाच्या श्रेणीचे प्रमुख गुण म्हणजे संयम, सुजनता, औदार्य, माणुसकी, सौजन्य, निस्वार्थीपणा, स्थिर मनस्कता आणि सचोटी. ही वैशिष्ट्य जन्मजात नसतात, ती विकसित करावी लागतात. तुमच्या गुंतागुंतीच्या स्वभावात जे गुण आढळतील त्याच्यामधून तुम्हाला जसं हवं तसं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी एका आराखडा म्हणून हे वर्णन तुम्ही वापरू शकाल. दुर्दैवानं हे सगळे गुण असूनही काही जणांचं व्यक्तिमत्व सुखद मानलं जात नाही, कारण ते रूपानं तितकेच चांगले नसतात. इथे शारीरिक सौंदर्याचा संबंध नाही. चांगलं दिसण्यासाठी सुंदर चेहरा किंवा सुबक शारीरिक ठेवणं घेऊन जन्माला येणं आवश्यक नाही, पण तुम्ही उचित आणि ठीकठाक कपडे घातले नाहीत, आट्या पाडण्याऐवजी स्मितहास्य झळकवलं नाही, स्वच्छ आणि नीटनेटके राहिले नाही, तर तुमचे उत्तम गुण लोकांच्या लक्षात येणार नाही. रूप महत्त्वाचं ठरतं, कारण इतरांवर तुमच्याबाबत प्रथम ठसणारी गोष्ट तीच असते. तुमच्या उत्तम गुणाचं प्रदर्शन करण्याची संधी तुम्हाला लोक देतील की नाही ते रूपावरूनच ठरतं. तुमच्या रूपावरून तुमची परीक्षा घेतली जाते. इतकंच नाही तर तुम्ही सुद्धा इतरांची परीक्षा त्यांच्या रूपावरूनच करत असतात. लोक त्यांना ज्यांच्याबद्दल कौतुक वाटतं त्यांच्या दिसण्याबाबतच्या सकारात्मक गोष्टी आपल्याशा करण्याचा प्रयत्न अंतःप्रेरणा करतात. ते त्यांच्या प्रकारचे कपडे घालतात, त्यांच्यासारखी केशरचना करतात, त्यांच्या आदर्श व्यक्तीसारखं वागतात. तुम्ही त्यांच्या इतर गुणांचंही अनुकरण करू शकता. ज्या लोकांकडे तुम्ही आदरानं बघता त्यांच्या व्यक्तिमत्वाला, गुणधर्मावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जी व्यक्ती बनायचं आहे तीच दुसरं तुम्हाला त्या व्यक्तीत बघता येईल. फक्त तुम्हाला माहीत असलेल्या स्त्री पुरुषाकडे नाही, तर तुमचा आदर्श ठरू शकणाऱ्या भूतकाळातल्या आणि वर्तमान काळातल्या व्यक्तीकडेही पहा. चांगल्याच्या शोधात राहा. आयुष्य क्रूरतेकडे पाहण्याऐवजी सौंदर्याकडे आणि चांगल्याकडे पाहणं, खोतेपणाकडे पाहण्याऐवजी उदात्तेकडे पाहणं, अंधाराकडे आणि उदासीकडे पाहण्याऐवजी उजेडाकडे पाहणं, निराशाकडे गोष्टी पाहण्याऐवजी आशादायक गोष्टीकडे पाहणं, काळजलेल्या बाजूकडे पाहण्याऐवजी उजळलेल्या बाजूले पाहणं सोपं आहे. नेहमी सावल्याकडे तोंड करण्याऐवजी सतत सूर्यप्रकाशाला सन्मुख राहणं सोपं आहे आणि त्यानं तुमच्या स्वभावामध्ये खूप फरक पडतो. समाधान किंवा असमाधान, सुख किंवा दुःख, भरभराट किंवा दैन्य, यश किंवा अपयश, इतका मोठा फरक यामुळे पडू शकतो. हे विचार तुमच्या अर्धसज्ञ मनामध्ये रुजवा. आकर्षणाचा नियम अशा रीतीनेच आचरणात आणता येतो, ज्यामुळे उजेडाकडे पाहायला शिका. सावल्या आणि कलंक, नकारात्मक प्रतिमा, विस्वादिकवा यांना अजिबात थारा देऊ नका. ज्या गोष्टी आनंद देतात, ज्या सहाय्यकारक आणि प्रेरणादायी आहेत, त्या अल्पकाळात तुमच्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात, तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून आणू शकतात. त्याच गोष्टींना धरून राहा. तुमच्यात उत्तम गुणाचा विकास करण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांमधल्या उत्तम गुणाचा शोध घेणं. तुमचा भेटणाऱ्या प्रत्येकाबाबत उदार अंतःकरणात बघितलेलं कोणत्याही स्त्री पुरुषातलं बाह्य मुखवटा भेदून त्याच्या अगदी आतल्या गाभ्यात डोकावण्याचा प्रयत्न केलात आणि सर्वांबाबत सुजनता जोपासलीत तर तुम्हाला या अमूल्य उपहार मिळू शकेल. तुम्ही जर इतरांना आरामात वावरू दिलत, आनंदी आणि स्वतःबद्दल समाधानी वाटू दिलत, तर या क्षमतेपेक्षा अधिक मोबदला देऊ शकणार दुसरं काहीही नाही. सूर्य जसा अंधारातही हाकलपट्टी करतो, त्याप्रमाणे सूर्यप्रकाशासारखे असणारे लोक त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांच्या मनामधून दुःख, उदासी, चिंता आणि विवंचना घालवून टाकतात. एखाद्या ठिकाणी जमलेल्या लोकांचं संभाषण खुंटलेलं असतं, प्रत्येकजण कंटाळलेला असतो. अशा ठिकाणी या लोकांनी प्रवेश केला तर वादळानंतर दाट काळ्याकुट्ट ढगामधून सूर्य बाहेर यावा तसं वातावरण बदलतं होतं. नुसत्यात आलेल्या आनंदी व्यक्तीकडून प्रत्येकजण आनंदीपणा उचलतो. जिभा सैल सुटतात. खुंटलेलं संभाषण तेजलदार आणि खुमासदार होतं आणि सगळं वातावरण उत्फुल्लतेने आणि उल्हासानं भरून जातं. दुसऱ्यांच्या भावनांशी समरस व्हा. समरस होणारे लोक जे ज्यांच्याशी बोलत असतात
त्यांच्या जागी स्वतःची कल्पना करू शकतात. समोरची व्यक्ती काय बोलते आहे हे अशी माणसं फक्त ऐकलत नसतात, तर त्या व्यक्तीला त्या क्षणी काय वाटत आहे ते त्यांना प्रतीत होतं. अशा व्यक्तीला सकारात्मक प्रतिसाद कोण देणार नाही. आनंदी वृत्ती बाळगा. तुमच्यापाशी कडवटपणा आणि कपटीपणाचा पूर्ण अभाव नसेल आणि प्रत्येक दिवस म्हणजे एक वरदान मानून तो तुम्ही आनंदानं उपभोग नसाल, तर त्याची लज्जत चाकत नसाल, तर तुमचं आयुष्य अतिशय असमाधानी आणि निष्फळ बनून जाईल. आपण जर इतरांबद्दल सूडबुद्धी बाळगली किंवा नुसता अभित्रवतात पूर्ण विचार जरी मानत आणला, तरी आपल्याला उत्कृष्ट काम करणं अशक्य होऊन जातं. आपण जेव्हा परिपूर्ण सुसंवादासह काम करत असतो, तेव्हाच आपल्याला क्षमता सर्वोत्कृष्ट कामगिरी देऊ शकतात. हृदयात सदिच्छा नसली तर डोक्यानं किंवा हातानं आपण चांगलं काम करू शकत नाही. आर्सेनिक जसं शरीराला घातक असतं, तसं तिरस्कार, सुडाची भावना आणि मत्सर आपल्यातल्या सर्वाधिक उदात्तेसाठी विषासमान असतात. सृजनवृत्ती, इतरांबद्दल सच्चिदेची भावना हे तीव्र द्वेष किंवा इतर अपायकारक विचारापासून संरक्षण करण्यासाठी आपलं उत्कृष्ट कवच आहे. डौलदार व्यक्तित्वामध्ये अशी जादू असते जिच्यापासून दूर जाणं अवघड असतं. ज्या व्यक्तीपाशी असा डौल असतो तिला धुत्कारणं अवघड असतं. ज्या व्यक्तीमध्ये असं काहीतरी असतं जे तुम्हाला आकर्षून घेतं, तुम्ही कितीही व्यग्र असलात, चिंताग्न असलात किंवा तुम्हाला व्यत्यय नापसंत असला, तरीही सुखद व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला परत पाठवायला तुमचं मन घेत नाही. सुखदपणाचं रहस्य. इमर्सन म्हणतो, तुम्ही जे असता ते इतक्या मोठ्यानं बोलत असता की तुम्ही जे बोलता ते मला ऐकूच येत नाही. आपण जे असतो, आपल्याला जे वाटत असतं ते आपल्याला लपवायला येत नाही, कारण आपण आपल्या व्यक्तिमत्व भोवतालाचं वातावरण प्रदीप्त करत असतं. आणि जे आपल्याला शक्तिशाली गुणानुसार आणि गुणधर्मानुसार थंड किंवा उबदार, आकर्षक किंवा अनाकर्षक करू शकतात. जी व्यक्ती स्वार्थी असते, सतत स्वतःचाच विचार करत असते, स्वतःचा फायदाच फक्त बघत असते आणि जी थंड, सहानुभूतीशून्य, आदाशी असते, ती उबदार किंवा परिपक्व वातावरण प्रदीप्त करू शकत नाही. तुमच्या स्वभावात स्वार्थीपणा, तुटकपणा, आदाशीपणा किंवा लोभीपणा या गोष्टी जास्त बलवान असतील, तर तुमच्यातून ज्या लहरी प्रक्षेपित होतात आणि तुम्ही इतरांना दूर सारता, कारण लोकांना या गुणाचा अंतःप्रेरणेचा तिटकार असतो. जे गुण आकर्षित करतात ते बहिर्दृश हलके-फुलके असतात. जे गुण आकर्षित करतात ते अंतर्दृश्य असतात. ज्या लोकांजवळ आकर्षकता नसते ते स्वकेंद्रीय असतात. ते स्वतःबद्दल अतिविचार करतात. जे जास्त देत नाहीत ते सतत कशाच्या तरी मागे असतात, काहीतरी शोषून घेत असतात, कसला तरी लाभ मिळवत असतात, स्वतःकरिता फायदा मिळवायला बघत असतात. त्यांच्याजवळ सहानुभूती, मैत्री, भलेपणा यांचा अभाव असतो. ते लोकांमध्ये मिसळू शकत नाही. लोहचुंबक फक्त लोखंडाच्या वस्तू आकर्षून घेतो. लाकूड, ताम, रबर किंवा इतर लोह नसलेल्या वस्तूंबाबत त्याला काही संबंध नसते. लहानपणी तुम्ही पाहिलं असेल की तुमचा छोटा लोहचुंबक सुई उचलून येईल, पण आगपेटीतली काडी किंवा बांबूचं चातकोरण उचलू शकणार नाही. जे त्याच्यासारखं असतं तेच तो आपल्याकडे खेचून घेतो. स्त्री-पुरुष हे मानवी चुंबकच आहे. कचऱ्याच्या ढिगामधून फिरवलेला लोहचुंबक ज्याप्रमाणे त्याच्याशी सादृश्य वस्तूचं फक्त ओढून घेतो, त्याप्रमाणे आपणही ज्या गोष्टी किंवा जे लोक आपल्या विचारांना आणि आदर्शांना प्रतिसाद देतात त्यांनाच फक्त सतत ओढून घेत असतो, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असतो. आपलं पर्यावरण, आपले साथीसोबती, आपली सर्वसाधारण परिस्थिती ही आपल्या मानसिक आकर्षणाची परिणती असते. भौतिक पातळीवर या गोष्टी आपल्याकडे येतात कारण आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेले असते. ज्याच्याशी मनात नातं जोडलेलं असतं त्या गोष्टी आपल्याशी संबंधित असतात आणि आपल्या मनात त्यांच्याबद्दलची संमतता जोपर्यंत अस्तित्व राखून असेल तोपर्यंत त्या आपल्याबरोबरच राहतील. आकर्षणाचा नियम कसा वापराल? काही लोक निसर्गाचं आकर्षण असतात, पण त्यांच्या स्वभावाचं तुम्ही पृथक्करण केलं तर तुम्हाला आठवेल की त्यांच्याजवळ असे गुण असतात
ज्यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच अंतस्फूर्त कौतुक असतं. औदार्य, मनाचा मोठेपणा, सौहार्य, विशाल सहानुभूती, आयुष्याबाबतचा विस्तृत दृष्टिकोन, मदशीलता, आशावाद असे गुण प्रत्येकच व्यक्तीला आकर्षून घेत असतात. हे गुण असलेली माणसं आकर्षणाच्या नियमाचे अनुयायी असतात. यातला कोणताच गुण असा नाही जो तुम्हाला जोपासता किंवा आणखी बळकट करता येणार नाही. जर तुम्ही असं केलं तर तिथे इतरांचं ऐकलं जात नाही, तिथं तुमचं ऐकलं जाईल. तुमचा व्यवसाय कोणताही असू दे, तुम्ही ज्या प्रकारचा ठसा इतरांवर उमटवता त्यावर तुमचा लौकिक आणि यश बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. त्यामुळे तरुणींनी आकर्षणाचा नियम वापरून चुंबकीय, आकर्षक आणि जोमदार व्यक्तिमत्व मिळवलंच पाहिजे. अंतःकरणाचे गुण जोपासा. बुद्धिमत्ता आणि मेंदूची शक्ती यांचा व्यक्तिगत आकर्षकतेशी फारसा संबंध नसतो. बुद्धी नव्हे तर प्रेमाची क्षमता लोकांना खेचून घेते आणि धरून ठेवते. हे करणं फारसं अवघड नाही. प्रत्येकजण दुसऱ्याला सुकवण्याची क्षमता आणि व्यक्तिमत्वाचं सामर्थ्य जोपासून जगात एक महत्त्वाची शक्ती म्हणून ओळख निर्माण करू शकतो. आकर्षणाचा नियम समजून घेतल्यावर आकर्षक आणि अनाकर्षक असा फार पडणाऱ्या गुणाचा आणि गुणधर्माचं ज्ञान झाल्यावर एका प्रकारची वैशिष्ट्य जोपासणं आणि दुसऱ्या प्रकारची काढून टाकणं तुलनेने सोपं आहे. म्हणजे आपण उदार मनसकता, मनाचा मोठेपणा, आनंदीपणा, मदशीलता अशा प्रकारचे मानसिक गुण जोपासू शकतो आणि याविरुद्ध असणारे अवगुण त्यागू शकतो. ज्या प्रमाणात आपण हे करू त्या प्रमाणात आपल्याला इतरांबद्दल जास्त आस्था वाटते आहे आणि त्यांनाही त्यामुळे आपल्याबद्दल जास्त आस्था वाटते आहे असं तुमच्या लक्षात येईल. आपले व्यक्तिमत्व दिवसेंदिवस समृद्ध, चुंबकीय बनवण्यासाठी आपण सुजन विचार, शब्द आणि कृती याच वलय सोबती जसं तयार करू जाऊ तसं लक्षात येईल की जिकडे जाऊ तिकडे आपलं अधिक स्वागत होत आहे. लोक आपल्याला शोधून आपल्या मागे येत आहेत. आपण अशा रीतीनं स्वतःला व्यक्तिगत चुंबक बनवल्यावर आपण लोकांना आपल्याकडे अधिकाधिक आकर्षित करून घेऊ शकतो. इतरांचे जे गुण तुम्हाला आवडतात, ज्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता, ते गुण तुमच्या अर्धसज्ञ मनावर बिंबवलेत तर तुम्ही इतरांना आकर्षक वाटू लागाल. या गुणांनी तुम्ही ओतप्रोत भरून गेलात की ते तुमची वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनवतील आणि तुम्ही चुंबकीय, आकर्षक व्यक्तिमत्व संपादन करू शकाल. आरोग्यपूर्ण जीवन जगा. स्वतःला चुंबकीय बनवण्याची पहिली पायरी म्हणजे उत्तम आरोग्य संपादन करणं. जोमासदार आरोग्याच्या तोडीनं उच्चित तसंच आधिक्यवादी, आशावादी, आनंदी किंवा समाधानी चित्तवृत्ती तुमची चुंबकीयता विस्मयकारकरित्या वाढवतील. सुदृढ आरोग्य असलेली व्यक्ती शक्ती, जोम आणि धैर्य यांच्या योगानं वातावरण प्रदीप्त करील. तर त्याच्याजवळ चैतन्याची कमतरता असेल तो दुसऱ्यांना काही देण्याऐवजी त्यांच्याकडून काहीतरी काढून घेईल. शारीरिक बळ आणि आरोग्याचा सळसळता आनंद चुंबकीय शक्तिशाली व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी सहाय्य करतील. हलकी फुलकी तल्लख मन असलेले, डोळ्यात चमक आणि पावलात तडफ असलेले, विपुल शारीरिक चैतन्यमान रसरसलेले लोक मरगळलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या अशक्त माणसापेक्षा अधिक मिळवून जातात. स्वतःच्या चुका कबूल करा. जे लोक आक्रमक, स्वतःला खूप काही समजणारे, उद्धट असतात आणि आपली चूक कधीच कबूल करत नाहीत, ज्यांच्याकडे लोक पाठ फिरवतात. आर्थिक गुंतवणुकीतला तज्ज्ञ वॉरेन बफे हा बहुधा जगातला सर्वात श्रीमंत माणूस असेल. अपयश आणि चुका यांचा उपयोग कसा करावा हे तर त्याला माहीतच आहे, पण त्यापुढे जाऊन तो आपल्या चुकांची जाहीरता करतो. 1980 मध्ये त्यानं लेटर टू इन्व्हेस्टरच्या माध्यमातून आपल्या चुकांची यादीचं छापून कबूल जबाब देण्याची औपचारिक प्रथाच सुरू केली. या पत्रात त्यानं आपल्या चुकांचीही कबुली दिली आणि योग्य कृती न केल्यामुळे गमावलेल्या संधीचाही पाढा वाचला. बफेचा असा विश्वास आहे की प्रांजळपणामुळे भागधारकांचा जितका फायदा होतो, निदान तितका तरी व्यवस्थापनाचाही होतो. तो म्हणतो, सार्वजनिक जीवनात इतरांना चुकीचा मार्ग दाखवणारा CEO खाजगीत केव्हा तरी
स्वतः चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो. बफे फक्त यशावरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या चुकांचा अभ्यास करण्याचं मोलही जाणतो. कदाचित प्रांजल्याची ही परिस्थितीमाची वॉरन बफेला कामातला आनंद उपभोगण्याची मोकळीक देते. तो नेहमीच उत्साहात असण्यासाठी, इतरांना पाठबळ देण्यासाठी प्रसिद्ध आहे. दररोज कामावर जायला तो खरोखरच उत्सुक असतो. लोक त्याच्याकडे आकर्षित होतात तो श्रीमंत आहे म्हणून की ह्याच्या उलट. ज्यांना तुम्ही भेटता त्यांच्यापर्यंत पोहोचा. लोकांना तुम्ही असं वाटायला लावलं पाहिजे की ते एका सच्च्या माणसाला भेटले आहे. लोकांना भावविरहित कोरड्या रीतीनं हाऊ डू यू डू किंवा ग्लॅड टू मीट यू असं कडकडीत अभिवादन करू नका. त्यांच्यात मिसळा. लोकांच्या नजरेला नीट नजर भिडवा आणि त्या लोकांना तुमच्या व्यक्तिमत्वाची अनुभूती घेऊ दे. त्याच हाता आनंदाने हसून किंवा एखादा गोड शब्द बोलून हातात घ्या. त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे की एका अस्सल ताकदीच्या संपर्कात आले आहेत आणि पुन्हा तुम्हाला भेटण्यात त्यांना आनंद वाटला पाहिजे. लोकप्रिय व्हायचं असेल तर तुम्हाला हार्दिकता जोपासली पाहिजे. तुमच्या हृदयाचे दरवाजे तुम्ही सताड उघडले पाहिजे. काही लोक ठेवतात तसे नुसते किलकिले नाही. भेटणाऱ्या लोकांना हे दुसऱ्या प्रकारचे लोक जणू म्हणत असतात, तुम्ही आत थोडेसे डोकवू शकता, पण तुमचा परिचय मला हवासा वाटतो की नाही ते मी ठरवेपर्यंत तुम्ही आत येऊ शकत नाही. बरेच लोक हार्दिकतेबाबत कंजूसी दाखवत असतात. एखाद्या खास प्रसंगासाठी किंवा अगदी जिवलग मित्रासाठीच ते ती राखून ठेवत असतात. ती मौल्यवान असल्यामुळे प्रत्येकाला वाटता येत नाही अशी त्यांची धारणा असते. हे उबदार आनंदी हस्तांदोलन आणि हार्दिक अभिवादन तुमच्यात आणि तुम्ही ज्यांना भेटता त्यांच्यात सद्भावनेचा केवढा दृढ बंध निर्माण करतं ते पाहून तुम्ही चकित व्हाल. तुम्हाला भेटणारे लोक स्वतःशी म्हणतील, वा किती छान व्यक्तिमत्व आहे. मला या माहितीबद्दल सद्गृहस्थाबद्दल जास्त माहिती करून घेतली पाहिजे. अभिवादनाची तऱ्हा खूपच निराळी आहे. या माणसानं नक्कीच माझ्या काहीतरी पाहिलं असेल जे बऱ्याच लोकांना दिसत नाही. हार्दिकता दर्शवण्याची लोकांना खुल्या अंतःकरणानं उबदार प्रांजळ अभिवादनाशी भेटण्याची सवय लावून घ्या. ही गोष्ट तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणील. तुम्हाला आढळेल की सध्या तुम्हाला त्रासदायक वाटणारा खडखडीतपणा, साशंकता, तुटकपणा, कुणाचा रस न वाटणं या गोष्टी नाहीशा होतील. लोकांच्या लक्षात येईल की तुम्हाला त्यांच्यात खरोखर रस आहे. तुम्ही खरोखरच त्यांना जाणून घेऊ इच्छिता, त्यांना प्रसन्न करू इच्छिता, त्यांचा रिझवू इच्छिता. हार्दिकता दर्शवण्याच्या सवयीमुळे तुमच्या सामाजिक शक्तीत उत्क्रांती घडून येईल. तुम्ही असे आकर्षण गुण विकसित कराल जे तुमच्यामध्ये होत असेल असं तुम्हाला कधी स्वप्नातही वाटत नसेल. बाकीचे तुमच्याकडे धाव घेतील, मार्गदर्शनासाठी तुम्हाला मानतील आणि तुमची स्वप्न साकार करायला तुम्हाला मदत करतील. अनुभूती सल्लागार निवडा आणि स्वतः बना. करिअरमध्ये प्रगती करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अनुभूती सल्लागार शोध घेणं आणि त्याचं अनुकरण करणं. या स्त्री किंवा पुरुषामध्ये वर चर्चा केलेले सगळे गुण असतात आणि ते इतरांबरोबर वाटून घेण्याची शक्ती आणि उत्सुकताही त्यांच्यामध्ये असते. ज्यांनी आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व मिळवलं आहे अशा लोकांचं चांगलं उदाहरण म्हणजे सल्लागार. ते तुम्हाला फक्त ज्ञान देत नाहीत तर कंपनी कल्चर मधले बारकावेही उलगडून दाखवतात. जेव्हा तुम्ही यश मिळवून नेतेपद ग्रहण करता तेव्हा संघटनेतल्या एखाद्या नवागतासाठी सल्लागार बनून तुम्ही तुमच्या सल्लागारांचं ऋण फेडू शकता. थोडक्याच महत्त्व, तुमच्यापाशी कडवटपणाचा आणि कपटीपणाचा पूर्ण अभाव नसेल आणि प्रत्येक दिवस म्हणजे एक वरदान मानून तो तुम्ही आनंदानं उपभोग नसाल तर त्याची लज्जत चाखता नसाल तर तुमचं आयुष्य अतिशय असमाधानी आणि निष्फळ बनून जाईल. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापुढे दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, असे नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. कुणालाही न दुखावता जगणे
याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची आवश्यकता राहत नाही. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल. जेव्हा सगळं संपलं असं तुला वाटत असेल तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो, हेही लक्षात ठेव. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ वाईट वेळ सांगून येत नाही. स्वामी सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त होतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आधी नकारात्मक विचार सोडा, पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होत जातील. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्मही. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याअगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, आणि सुखदुःखांच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम देव आहे. सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती आहे. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. कोणाचेही मन न दुखवता माणुसकी जपत राहायचे. आयुष्याची लढाई प्रत्येकाला एकट्यालाच लढावी लागते, कारण लोक फक्त सहानुभूती देण्यासाठी असतात, साथ देण्यासाठी नाही. लोकांची तराच अजब आहे. स्वतःच्या दुःखाला नशीब म्हणतात आणि इतरांच्या दुःखाला कर्माची शिक्षा. सातत्यपूर्ण प्रयत्न केले की जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येते. ज्यांची वेळ वाईट आहे त्यांची साथ कधीच सोडू नका, परंतु ज्यांची नियत खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा जवळ करू नका. एखाद्याला त्याच्या चुकासाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख मात्र होऊ नका. माणूस बाकी गोष्टींमध्ये कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. दगडाचाही एक गुण घेण्यासारखा असतो. कोणत्याही ऋतूत त्याला पाझर फुटत नाही. महत्त्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला. म्हणूनच तर एरवी हाकलला जाणारा कावळा 10व्याला बोलावला जातो. नातीही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असते. जास्त बंधने लादल्याने निसटून जातात. तुम्ही खरे लिहायला आणि बोलायला घाबरत असाल तर समजून जा की तुम्ही गुलामीकडे वाटचाल करत आहात. आपले सुखदुःख कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. शब्दाची निवड चुकली की वाक्याचा अर्थ बदलतो आणि माणसाची निवड चुकली की आयुष्याचे गणित बिघडते. कोण हसवून गेला,
कोण फसवून गेला हे फारसं महत्त्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवतं हे महत्त्वाचं आहे. काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात. त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खूप चांगली असतात. आईवडिलांमुळे होतो आपल्या जन्माचा उद्धार. कधी न फेडता येती त्यांचे अनंत उपकार. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य नक्की बदलू शकते. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण आपण हे विसरतो की त्याच्यासाठी आपणही समोरचा माणूस आहोत. वेळ आणि परिस्थितीसोबत छंद बदलायचे असतात, आपली माणसं नाही. हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर जगातल्या कुठल्याही मंदिरात किंवा घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो. व्यापारी माणसाकडून माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवतात. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमसंदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचसोबत आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.